गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज संपूर्ण देशभर गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मी आता पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी अगदी काल रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती दर्शनासाठी पाहायला मिळाली होती आणि अगदी आज सकाळपासून सुद्धा या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून, सार्वजनिक गणपती मंडळ जे आहे या मंडळाकडून यावर्षी केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि बाप्पा आता त्या पद्मनाभ स्वामी मंदिराची जी प्रतिकृती आहे त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे। झालरिया पीठाचे जे पीठाधिपती आहेत त्यांच्या हस्ते या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होणार आहे। या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। ट्रस्टचे सगळे पदाधिकारी आणि मोठ्या भाविक भक्तांच्या उत्साहामध्ये आगमन मिरवणूक जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा 10 दिवसांचा तो अनुपम सोहळा आहे। आजपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा सोहळा आनंद चतुर्दशी पर्यंत एक आनंदाला उधाण असा आणणारा हा संपूर्ण चेहरा आहे आणि या वर्षीचं गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आता गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव झालेला आहे। महाराष्ट्राचा उत्सव आपला गणेशोत्सव झालेला आहे आणि यासाठी जर आपण पाहिलं तर प्रशासनाकडूनही मोठी तयारी करण्यात आलेली आहे। भाविक भक्तांना च्या चेहऱ्यावर जे आहे त्या आनंदाला कुठेतरी उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी मंदिरामध्ये भाविकांची आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खर तर पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या पुण्यनगरीमध्ये झाली। 132 वर्षापासून अधिक असा दैदिप्यमान या गणेशोत्सवाचा, पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि पुण्याच्या गणपतींचं वर्णन करताना जर आपण पाहिलं तर पुण्यनगरीचं वर्णन जे आहे ते गणेशोत्सवामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतं। पुण्यामध्ये जे 8 म्हणजे मानाचे 5 गणपती आणि प्रमुख जे गणपती आहेत ज्याच्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे, अखिल मंडई गणपती आहे आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आहे। तर या मानाचे 5 अर्थात कसबा, गुरुजी तालीम, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा आणि तुळशीबाग हे जे 5 मानाचे गणपती आहेत। केसरीवाडा, त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या 5 गणपतींनंतर प्रमुख जे 3 गणपती म्हटले जातात त्यापैकी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आहे आणि या गणपती मंडळामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ गणेशोत्सवाचे 10 दिवसच नव्हे तर वर्षभर सुद्धा भाविकांची मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। भाविक भक्त जे आहेत ते मनोभावे बाप्पाच्या दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये येत बाप्पाचं मनोभावे दर्शन घेताना पाहायला मिळतात। आता या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे केरळ मधलं त्या मंदिराची प्रतिकृती यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि या मंदिरामध्ये बाप्पा आता विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। जे मूळ मंदिर आहे या मंदिरामधून बाप्पांची मूर्ती जी आहे ती आता पद्मनाभ स्वामी मंदिराची जी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे या ठिकाणी विराजमान होण्यासाठी बाप्पा सज्ज झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून बाप्पाची मूर्ती जी आहे ती आता या मूळ मंदिरामधून, जे मूळ मंदिर आहे जिथे साधारणतः 354 दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात त्या ठिकाणाहून आता बाप्पाची आगमन मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि गणराय ही मूर्ती जी आहे ती आता पद्मनाभ स्वामींचं जे मंदिर ट्रस्ट कडून साकारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी नेण्यात येते। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी भाविकांची गर्दी आहे, प्रशासनाची गर्दी आहे, पोलीस प्रशासन आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच खरं तर भाविकांची गर्दी जी आहे ती होण्यास सुरुवात झाली होती। आज पहाटेपासून सुद्धा मंदिर परिसर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय अशा नाद निनादांच्या स्वरामध्ये अगदी दुमदुमून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर आता मोठी गर्दी भाविक भक्तांची तर आपल्याला इथे पाहायला मिळते। नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत जे साजिरे माथा सेंदूर पाझरे वरीवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ देखोनी चिंता हरे देखा वे सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे। या गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये मंगलमूर्ती प्रसिद्ध 8 गणपती या पुण्य नगरीमध्ये कसबा गुपचुप माती मोदी चिमण्याच्या दर्शना जाऊ दे सारसबाग तळ्यातला गणपती त्याच्या पुढे दशभुजा आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यास बोलावया असं या पुण्याच्या अष्टविनायकांचं वर्णन जे आहे ते केलं जातं। आणि मोठ्या भक्तिरसामध्ये मोठ्या भक्तिभावामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती जाणारी या पीठाचे पीठाधिपती यांच्या हस्ते जी आहे ती केली जाणार आहे। साधारणतः 10 वाजण्याच्या सुमारास ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती केली जाणार आहे। एकंदरीतच प्रत्येक भाविक भक्ताच्या चेहऱ्यावर आज आपल्याला एक आनंद पाहायला मिळतोय, कारण आता गणेशोत्सव हा राज्योत्सव झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता जी आहे ती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पहिला गणेशोत्सव, त्यामुळे अर्थातच भाविकांच्या चेहऱ्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आनंदाला उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।